राजसत्तेचा वापर हा तडीतापडी लोकांसाठी करण्याचा दक्षिण सोलापूरची परंपरा असल्याचे बाळासाहेब शेळके यांचे प्रतिपादन। राजसत्तेचा वापर हा तडीतापडी लोकांसाठी करण्याचा दक्षिण सोलापूर तालुक्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा असल्याचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा ग्रुपच्या करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब शेळके बोलत होते। अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष चैतन्य नरोटे हे होते। यावेळी शहराध्यक्ष चैतन्य नरोटे, श्रीरत्न मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर गुरु बगली, कल्याणी कोकरे, सिद्धराम धायगुडे, असीम शेख, रेवणसिद्ध घोडके, रावसाहेब वनमाणे, धर्मराज पुजारी, शांताबाई सगर, राजकुमार बल्लारी, राम मोहन माने, परमेश्वर लांडगे, राजू हक्के, सुरेश डवले, अनिल बर्वे, दीपक मोरे, दत्ता हरवाळकर, सतीश काळे, शिवानंद बडदाळे, गजेंद्र शेंडगे, तुकाराम शेंडगे, विजू नागमोडे, गंगाधर पुजारी, दिलीप टोनपे यांच्यासह अन्य उपस्थित होते। काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून शिंदे साहेबांकडून आम्हाला अपेक्षा आहेत राजकारणामध्ये। आमची जडणघडण झाली, आम्हाला जर कुठलं तरी आमच्या लोकांवर अन्याय होऊ नये, आमचा माणूस मागे पडू नये आणि आमची गोष्ट पुढे गेली पाहिजे याच्यासाठी आमचं काम आहे। आणि ते केवळ समाजाचे प्रश्न वाढतात असंही नाही। मी अनेक वेळा बघितलं कल्याणी कैकाडे असतील, जांभार असतील, महारमाट असतील, म्हणजे वेगवेगळ्या समाजातल्या लोकांसाठी सुद्धा अतिशय चोरी कळवण्याचं ते काम करतात। तिथं अशी सगळ्याबरोबर काम करतात, ते सगळ्यांचं एक ग्रुप आहे। त्या असूनबाईचं पण काम असंच आहे। त्यांचे वडील नदी शेख तेही लोक सरपंच होते, सरपंच होते। ही मंडळी मी गेल्या अनेक 25-30 वर्षापासून बघतो। या लोकांचा सातत्यानं संघर्ष असतो। देवकते साहेबांबरोबर काम करत असताना हे संघर्षातून तयार झालेले लोक आहेत कार्यकर्ते, आणि यांचा संघर्षाचा लढा हा गावातूनच सुरू होतो। गावात प्रस्थापित एकीकडे आणि हे सगळे संघर्ष करणारे तडीतापडीचे यांच्यामध्ये संघर्ष हा असा असतो की आमच्यावर अन्याय होऊ नये। ज्यांच्या हातामध्ये सत्ता असते ते गावच्या सरपंचापासून ते दिल्लीच्या खासदारापर्यंत या सगळ्या लोकांकडनं ही आमची मंडळी काहीतरी अपेक्षा करत असतात विकास कामाच्या, वेगवेगळ्या प्रश्नाच्या, तेव्हा ती कामं झाली पाहिजेत ही अपेक्षा असते। ते जर होत नसेल तर हे बंड करायला कधी मागे पुढे बसलेले नाही। आणि हे सातत्यानं संघर्ष करत करतच देवकर साहेबांचं नेतृत्व तयार झालं। देवकर साहेब काही खानदानी राजकारणी नव्हते, ते कारखानदार नव्हते, संस्था चालक नव्हते, अशा कुठलीही सत्ता त्यांच्याकडे नसताना सुद्धा त्यांना 5 वेळा आमदार म्हणून त्यांनी निवडून दिली या तालुक्यातल्या जनतेने। त्यांच्यामध्ये अशीच मंडळी होती, जसं नेहरू शेखचं नाव होतं तशी अनेक नावं आहेत। उमाकांत राठोड असतील, जमादार असतील, चंद्रकांत सुर्वे असतील, वेगवेगळी नावं आहेत तळागाळात आलेली होती। म्हणून आमच्या तालुक्याचं एक राजकारणाचं समीकरण असं आहे की प्रस्थापिता विरोधामध्ये संघर्ष करणं आणि हे संघर्ष करत असताना काँग्रेसचा विचार सोबत ठेवणं आणि त्या विचारसरणीला अलीकडच्या काळामध्ये खंड पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण होते आणि त्यातूनच काँग्रेसचं नुकसान होत आहे। त्यातूनच वेगळ्या दुसऱ्या पक्षाचा फायदा होतो ही वास्तव काय। चेतनभाऊ हे लोक एवढ्या पोटतिडकीने एवढ्यासाठी बोलतात, इथं काँग्रेस वाढायलाही फार वेळ जावं लागत नाही, परंतु कुठेतरी निर्णय चुकला की आमचे लोक नाराज झाले म्हणजे मतदान सुद्धा वेगळा दिसतो। हे अनेक वेळा झालेलं आहे आणि म्हणून एवढं सातत्यानं समजा हे असतं। आता बाकीच्या गोष्टी इथं बोलल्या, आमच्या वाढदिवसावरून तुमच्याबद्दलही जर भावना व्यक्त केल्या, तुम्हालाही संघर्ष करावा लागतो। मी जवळून बघितलं आहे, सोलापूर शहरामध्ये राजकारण करणं काही सोपं नाही। मी अनेक वर्ष राजकारण बघितलं, जसं ग्रामीणचं बघितलं आहे तसं शहराचंही राजकारण बघितलेलं आहे। त्या सगळ्या संघर्षातून सुद्धा चेतनभाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारण टिकवलेलं आहे, वाढवलेलं आहे, त्याचं नेतृत्व या ठिकाणी। आज ते सोलापूर संपूर्ण सोलापूर शहराचं काँग्रेसचे अध्यक्षपद या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत। त्याला शहरामध्ये काँग्रेस वाढवायची, मला ग्रामीणमध्ये काँग्रेस वाढवायची। शिंदे साहेबांचं नेतृत्व तर आहेच, परंतु विचार हे टिकलं पाहिजे। राजकारण ज्याच्यासाठी करतो ते राजकारणाचा मूळ पाया आहे आमच्या लोकांना न्याय मिळावा। आणि हे जर सातत्य हे सत्तेच्या माध्यमातून मिळत असतील तर आपल्याकडे सत्ताच नाही तर आपण किती दिवस संघर्ष करणार।
म्हणून आमचे आम्ही कमी म्हणतात कधी कधी तुम्हाला बंद करा. आम्ही स्वतः बंद करतो करण्यानंतर आम्हाला येत नाही. मी एकदा 2014 तरी टी व्ही करून बघितलं बंद करत नाही, आक्रमण होत नाही असं नाही, टी करून बघत असतो. परंतु त्याचे परिणाम काय होतात, किती लोक साथ देतात याचाही अभ्यास करावा लागतो. 2014चा माझा निर्णय चुकला. मला वाटत होतं लोक माझ्याबरोबर येतील, परंतु आले नाही आणि त्याची परिस्थिती निर्माण झाली नाही. आपणच चुकलो, मग शेवटी आपल्याच दुरुस्त केलं पाहिजे. मग आपल्या दुरुस्त काय केलं पाहिजे, अजून आपण थांबलं पाहिजे, अजून आपल्याला वेळ आहे. मग आपलं नेतृत्व मोडीत काढून भंगारामध्ये भेटून आपल्याला जायचं नाही आहे. तुम्ही म्हणला आता चेतन भाऊ घेतात, आता दोघांचं नेतृत्व जर मोडीत निघालं तर काय परिस्थिती होईल याचाही थोडं कधी आपण विचार केला तर काय होऊ शकतं. म्हणून हे टिकलं पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून आपल्याला काम करावं, सावध भूमिका घेतली पाहिजे. तसंही आपण वेगळ्या पद्धतीचं आक्रमण भूमिका पण घेता येईल, तर घेऊ आपण. फक्त एवढंच आहे की प्रसंग बघून करावं लागतं. आज देशाचं राजकारण बदलत चाललंय. लोकसभेपासून दिल्लीपासून जर बघितलं तर देशाचं राजकारण बदलत चाललेलं आहे. धार्मिक शक्ती वाढत आहे आणि इथं सर्व धर्म समूहाची भूमिका घेतो, ते टिकत नाही काही वेळेला. असे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील राजकारण तुम्ही किती जवळून बघताय. निवडणुका जिंकायच्या, लोकसभेच्या असू द्या, विधानसभेच्या असू द्या, अशी म्हणजे तुमच्या गावचं ग्रामपंचायतीची निवडणूक असू द्या, निवडणूक जिंकायची म्हणलं तर त्याला मात्र फार कसोटी लागते. सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं. निवडणुकीमध्ये अनेक प्रकारचे शस्त्र वापरले जातात, नाम बाम दंड हे सगळं जातं, सगळं वापरलं जातं. त्याच्यामध्ये आपण तारून निघायला पाहिजे, भाषण करून यशस्वी झालं पाहिजे. आणि हे काही सोपं नाही. त्यातून नेतृत्व टिकत असतात. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमवून आणाव्या लागतात, कराव्या लागतात. तुमच्यासारखी एक फळी चांगली आहे, आक्रमकपणा तुमच्यात आहे आणि एक फळी चांगली आहे, एक फळी दुसरं प्लॅनिंगसाठी पाहिजे, एक फळी ते सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाहिजे, एक फळी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी पाहिजे. असे वेगवेगळ्या प्रकारचे टीम आता आपण बघतो. अनेकांचे उदाहरण येतात. मनोज जरांगे मराठा समाजाच्या मनोरंजन अतिशय वेगळ्या पद्धतीने आक्रमकपणाने त्यांची भूमिका मांडत आहेत. सगळे सत्ताधारी मराठा समाजाचे असून सुद्धा मनोज जरांगे आज सगळ्यापेक्षा पुढे गेले. त्यांचं नेतृत्व आज ठळकपणाने दिसून येत आहे. लोक त्यांच्या मागे जात आहेत. त्याचं कारण कसं आहे, लोकांसाठी भांडण नेता पाहिजे, त्यांच्यामध्ये लोक जातात. सत्तेसाठी जर आम्ही काही भांडत बसलो तर ते फार काळ टिकत नाही. राज्यातल्या राजकारणात सुद्धा अनेक दादा मंडळी सत्तेसाठी वेगळी भूमिका घेतात की त्या फार काळ टिकणारे नाही. ही या ठिकाणी त्याची नोंद घेतली पाहिजे. म्हणून केवळ सत्तेसाठी आपण राजकारण करतो असं होता कामा नये. आपण समाजकारणासाठी, समाजाच्या विकासासाठी राजकारण करतो याचं भान ठेवून करावं लागतं. त्याच्यासाठी माणसं जोडावी लागतात. तसं की पैसा नसला तरी चालेल, पण माणसं दुखावली जाऊ नये याची पण काळजी घेतली पाहिजे. म्हणून त्या पद्धतीनं आपण काम करूया. चेतन भावना जसं मला माझा वाढदिवस जरी असला, मला जरी शुभेच्छा दिल्या तरी ते चेतन भावना सुद्धा शुभेच्छा मी देतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं. त्यांनाही कुठे संधी मिळाली पाहिजे, आपल्याला झालं पाहिजे. आम्ही या ठिकाणी मागतो, त्यांनीही मागतायत. दोघांनी कुठेतरी पक्षाने विचार केला पाहिजे, नेतृत्वाने विचार करायला पाहिजे. त्यांच्याही काही अडचणी असतात, आम्ही समजून घेतो अडचणी असतात. आणि म्हणून या सगळ्या अडचणीतून योग्य वेळ येईल त्यावेळेला आम्ही निश्चितपणानं एक मात्र मी या ठिकाणी सगळ्यासमोर सांगू शकतो, चेतन भाऊ आणि आम्ही दोघांनी ठरवलं तर बऱ्याच गोष्टी करू शकतो. पण दोघांनी आम्ही चांगलंच मिळून चांगलंच ठरवतो आणि चांगलंच करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करूया. या सोलापूर शहरासाठी, या सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काम करूया, पक्षासाठी काम करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरी आपली लोकांसाठी काम करूया. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच नगरची 61 आपण सगळे मिळून बोलतो आहे. शिंदे साहेबांचं असतं त्यात आम्ही सगळे मिळून 61 करून आपल्या 2-4 हजार लोकांना बोलून एक मोठा सत्कार समारंभ आपण सगळ्याच्या वतीने बाळासाहेबांना देऊया. बाळासाहेबांना अनेक वर्ष मी बघतोय. आनंदराव देवपुते साहेब असताना अनेक पदं तरी
त्यांच्या बाजार समितीमध्ये त्यांचं काम आहे. दक्षिण तालुक्यामध्ये फार मोठं जाळं त्यांचं पसरलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतं की बाळासाहेब हे संयम नेतृत्व आहे. तुम्ही एकच त्यांचा गुण बघितलेला आहे, पण टप्प्यात आला गुन्हा सोडत नाही तुम्हाला माहित नाही. शनी महाराज मला शनी महाराजपेक्षा डेंजर आहेत. एखाद्याला जर ठरवलं बाळासाहेबांनी ते मात्र ते फक्त त्यांच्या डोक्यात असतंय आणि ते केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. मी अनेक वेळा मीच त्यांना सांगतो, बाळासाहेब थोडं असं करूयात, न्याय उभारायला असं केल्याशिवाय होत नाही म्हणतात. काय काळ मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. काय काळ ते मला सांगतात आपली कुठेही चूक नसताना मला हे सगळं भोगावं लागलंय. आता बाळासाहेबांनी मी सोडलं तर इतर धनगर समाजामध्ये नेता बी राहिले. काँग्रेस पक्षामध्ये इतर पक्षामध्ये सगळे लोक आहेत, वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतायत, पण काँग्रेस पक्षामध्ये निष्ठा ठेवून काम करणार आम्ही दोघं आहे. आत्ताचे कानात म्हणाले आता दोघं मिळून तर आमदार व्हा निश्चित. येणाऱ्या काळामध्ये दोघं बी आम्ही आता फॉर्म भरलेला आहे. काल भरलं मी आज भरणार आहे, उद्या भरणार आहे. दोघं बाळासाहेब प्रयत्न करणं आपलं काम आहे. शेवटी सगळ्या युवकांची मागणी आहे, युवकांच्या मुलांची. मला तुम्ही इथं बोलला